महिला व बाल विकास भवन ही केवळ प्रशासकीय इमारत नसून महिलांच्या आशा, विश्वास आणि सक्षमीकरणाचे केंद्र आहे। येथे येणाऱ्या प्रत्येक पीडित, गरजू व त्रस्त महिलेला तातडीने मदत, न्याय आणि सन्मानाची वागणूक मिळाली पाहिजे। महिला व बाल विकास विभागाच्या सर्व योजना प्रभावीपणे राबवून प्रत्येक पात्र लाभार्थ्यांपर्यंत त्यांचा लाभ पोहोचविण्यासाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी संवेदनशीलतेने कार्य करावे, असे प्रतिपादन राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री नामदार अदिती तटकरे यांनी केले। वाशिम येथे नव्याने उभारण्यात आलेल्या महिला व बाल विकास भवनाच्या लोकार्पण सोहळ्यात त्या बोलत होत्या। यावेळी मंत्री नामदार तटकरे यांच्या हस्ते फीत कापून महिला व बाल विकास भवनाचे लोकार्पण करण्यात आले। त्यानंतर त्यांनी भवनातील विविध कक्षांची पाहणी करून उपलब्ध सुविधांची माहिती घेतली। परिसरात वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचाही संदेश त्यांनी दिला। कार्यक्रमास आमदार श्याम खोडे, आमदार सई डहाके, विधान परिषद सदस्य आमदार किरण सरनाईक, आमदार भावना गवडी, नगराध्यक्ष अनिल केंदडे, महिला व बाल विकास आयुक्त वर्षा लड्ढा, महिला व बाल विकास उपायुक्त चौधरी, जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर, जिल्हा पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी उत्तम शिंदे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी संजय गणवीर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता उदय बिरारीस, महिला व बाल विकास प्रकल्प अधिकारी अर्चना इंगोले, माविमच्या जिल्हा समन्वयिका वर्षा खोब्रागडे आदींची प्रमुख उपस्थिती होती। सूत्रसंचालन जिल्हा बाल संरक्षण अधिकारी भगवान ढोले यांनी केले। यावेळी विविध विभागांचे अधिकारी, पत्रकार, स्थानिक लोकप्रतिनिधी, अंगणवाडी सेविका, बचत गटांच्या सदस्या, महिला आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जिल्हा महिला व बाल विकास, महिला व बाल कल्याण विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी पुढाकार घेतला। या सगळ्यांची कार्यालय ही विस्तारित पद्धतीने जिथं जागा मिळेल तिथं त्या पद्धतीने होती। पण अहिल्या भवनच्या माध्यमातून आपण हा प्रयत्न केला की एखादी महिला जर जिमबा असू दे किंवा ICDS असू दे, म्हणजे ICPS असू दे किंवा ICDS असू दे, दोन्हीही बाबतीतला कुठलाही प्रश्न घेऊन आली तर ती एकाच इमारतीच्या अंतर्गत तो सोडवला जावा। ते सगळे कार्यालय एका छताखाली असावी या उद्दिष्टाने अहिल्या भवनची या प्रशासकीय इमारतीची निर्मिती झाली। आणि आज मला मनापासूनचा आनंद आहे। खरं तर या इमारतीचं लोकार्पण आम्हाला डिसेंबर महिन्याच्या अधिवेशनाच्या कालावधीमध्ये घ्यायचं होतं, पण त्यावेळेला आमदार महोदय इथलं थोडं इलेक्ट्रिसिटीचं काम बाकी होतं। मग आम्ही त्यांना म्हटलं की काम अर्धवट ठेवून आम्हाला लोकार्पण करायचं नाही, आपण इमारत पूर्ण करून घेऊ आणि त्या ठिकाणी याचं आपण लोकार्पण करूया। आणि आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय दत्ता मामा यांनी सुद्धा या संदर्भामध्ये आम्हाला गेल्या 4-5 महिन्याच्या कालावधीमध्ये खूप सहकार्य केलं। आज त्यांच्या पूर्वनियोजित कार्यक्रमामुळे ते जरी या ठिकाणी उपस्थित नसले तरी माझी खात्री आहे की हे कार्यालय आणखीन सक्षम करण्याच्या दृष्टिकोनातून ज्या ज्या काही बाबींची आम्हाला कमतरता भासेल ती ते जिल्हा नियोजन अंतर्गत पूर्ण करतील याची आम्हाला त्या ठिकाणी खात्री आहे। जिल्हाधिकारी महोदयांसोबत पण माझी या संदर्भातली चर्चा झाली की इतकी सुंदर इमारत त्या ठिकाणी तयार झाली आहे तर त्याच्या संरक्षण भिंतीचा सुद्धा प्रस्ताव, कारण जे परिसर आहे हा सुरक्षित राहिला पाहिजे, येणारी महिला सुद्धा सुरक्षित राहिली पाहिजे आणि एकदा त्या इमारतीला संरक्षणातून आपण त्यासाठी लागणारा निधी हा जिल्हा नियोजन अंतर्गत उपलब्ध करावा अशीच माझी या निमित्ताने विनंतीपूर्वक सूचना राहील। दुसरं, त्या इमारतीमध्ये पहिल्या मजल्यावर आपण हिरकणी कक्ष केलेला आहे, तो आपल्याला तळ मजल्यावर घ्यायचा आहे। म्हणजे हिरकणी कक्षाचं उद्दिष्ट हे असतं की प्रत्येक प्रशासकीय कार्यालयामध्ये हिरकणी कक्ष कंपल्सरी असावं। तिथल्या ज्या महिला अधिकारी आहेत, कर्मचारी आहेत, तिथे येणाऱ्या ज्या महिला आहेत, गरोदर माता महिला असतील किंवा स्तनदा माता असतील, यांना सुद्धा हिरकणी कक्ष हा अतिशय महत्त्वपूर्ण असतो। त्यामुळे त्या पद्धतीने तो आपण एखादा कार्यालय आपण वरच्या मजल्यावर घ्यावं आणि हिरकणी कक्ष एक्सचेंज करून आपण खाली घ्यावं, जेणेकरून अधिकाधिक महिलांना त्या हिरकणी कक्षाचा अधिकाधिक लाभ त्या निमित्ताने घेता येईल। आपले 3 भाग आहेत। एक म्हणजे हिरकणी काही महिला बचत गटांना ज्या वेळेला त्या संदर्भामध्ये त्यांनी ट्रेनिंग दिली आणि आपण त्यांना 3% मधून तुम्ही प्रस्ताव पाठवल्यावर
आम्ही लगेचच त्याला टेक्निकल सँक्शन देऊ आणि त्यामधनं त्या अंगणवाड्या ह्या आपण बांधून घेतल्या पाहिजेत, जेणेकरून अधिकाधिक शहरातल्या सुद्धा बालकांना ही त्यानिमित्ताने आपल्या स्वतःच्या हक्काच्या अंगणवाड्या उपलब्ध होतील. कारण ज्या भाडे तत्वावर अंगणवाड्या असतात यांना आपण स्मार्ट अंगणवाडी म्हणून मंजूर करत नाही. जी स्वमालकीची असते तिलाच आपण ती मंजुरी देत असतो. पण रेंटवर ज्या असतात ते किती टाइम आपल्याकडे राहतील याची आपल्याला तिथं गॅरंटी नसते. त्यामुळे स्वमालकीच्या अधिकाधिक अंगणवाड्या हे वाढवणं आपली गरज आहे. चिया सीड्सच्या संदर्भामध्ये मला उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाअंतर्गत आपण एक अतिशय चांगला उपक्रम घेतला. खरं तर आमचं एक धोरण आहे आणि ते खूप आधीपासूनच त्या ठिकाणी आहे. उलट ते अधिकाधिक आम्ही पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय. काल मी अमरावतीमध्ये होती. या अमरावतीच्या आढावा बैठकीमध्ये पण ह्या सूचना दिल्या की ज्या ज्या जिल्ह्यामध्ये जे उगतं, जे पेरतो आणि जे उत्पन्न होतं ते सर्वाधिक पौष्टिक असतं आणि ते पोषण आहारामध्ये गेलं पाहिजे. त्यामुळे आपल्या इथे चिया सीड्स आहे, अतिशय उत्तम. ते डायजेशनसाठी मानलं जातं. फायबरचा खूप चांगला सोर्स आहे हा. त्यामुळे गरोदर माता असतील, स्तनदा माता असतील यांना खूप चांगल्या पद्धतीनं आहारामध्ये जर ते अंतर्भूत केलं तर त्याचे खूप फायदे हे होऊ शकत असतात. त्यामुळे मी इथली जी आहार समिती आहे यांनाही आम्ही सूचना देणार आहोत की आहार समितीची बैठक त्यांनी तातडीने लावावी आणि इथे स्थानिक जे जे काही आपलं पीक आहे ते आपल्याला रोजच्या अंगणवाडीच्या आहारामध्ये कसं अंतर्भूत करून घेता येईल हा आपण साधारणपणे प्रयत्न केला पाहिजे. अक्षय लोटे, विदर्भ न्यूज, वाशिम.